तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या बिलाई भूमीच्या नवीन भागामध्ये. तर आजचा जो ब्लॉग होणार आहे तो खास माता आणि भगिनींसाठी होणार आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. तर आपण ठाण्यातील विविध 9 देवींच्या मंदिराला भेट देणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करा. तर चला, तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या परिक्रमेमधील पहिल्या मंदिराच्या जवळ. म्हणजेच आपण ठाण्यातील सर्वात जुनं मंदिर म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघू शकता गावदेवी मंदिर आहे. तर चला, तर मग आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या परिक्रमामधील दुसऱ्या मंदिराच्या दर्शनाला, म्हणजेच घंटाळी देवीच्या दर्शनाला. हे जे मंदिर आहे ते नौपाडे येथे स्थित आहे. तर चला, तर मग आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपल्या परिक्रमामधील तिसरं जे मंदिर आहे ते संकल्प प्रतिष्ठान यांचं श्री अंबे माता मंदिर आहे. तर चला, तर मग आपण मंदिराच्या आत जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या परिक्रमेमधील चौथ्या मंदिराचे दर्शन घ्यायला, म्हणजे कालिका मातेचे दर्शन घ्यायला. चला, तर मग आपण आतमध्ये जाऊया.
मित्रांनो, आता आपल्या परिक्रमेमधील 5वा जो मंदिर आहे तो आहे माँ आशापुरा मंदिर आहे. हे जे मंदिर आहे ते कापूरबावडी सिग्नलच्या एक्झॅक्ट लोकेशनवर स्थित आहे आणि त्याच्या अपोजिटला तुम्ही बघता कापूरबावडी पोलीस स्टेशन आहे, त्याच्या अपोजिटलाच हे मंदिर आहे. चला तर मग आपण मंदिरात प्रवेश करूया. पण प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या मंदिराला भेट दिली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपण मंदिरात जाऊया. आशापुरा मंदिरातील जे सेवक आहेत आणि जे मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. तो आप बताइए ये मंदिर को अभी कितना साल पूरा हुआ है? जय माता दी, जय आशापुरा माँ। जय माता दी। इस मंदिर को लगभग अभी 1 सेंचुरी होने को जा रही है और 100 साल से माता जी के यहाँ अखंड ज्योत चल रही है और 100 साल से नवरात्रि उत्सव भी मनाया जाता है और नवरात्रि में हजारों लोग प्रसाद और दर्शन का लाभ लेते हैं। मेडिकल कैंप्स वगैरह होते हैं और दूर दूर से लोग चल के आते हैं, जैसे नासिक, पूना, ऑल ओवर महाराष्ट्र से। चौहानों की कुल देवी है, जैसे हमारे मुख्यमंत्री जी थे चौहान साहब, सभी जितने भी इंडिया में चौहान समाज के क्षत्रिय या फिर कोई भी समाज के चौहान लोग हैं, उनकी माँ आशापुरा कुल देवी है और सभी की आस्था यहाँ जुड़ी हुई है। एक मंदिर कच्छ में भी बहुत बड़ा माता जी का है, स्वयंभू है, एक राजस्थान नाडोल में भी है और तीसरा महाराष्ट्र में ये स्वयंभू मंदिर है माता जी। और ये मंदिर का खास वैशिष्ट्य ऐसा क्या है? खास वैशिष्ट्य ये है कि जो मन्नत भक्त माता जी की श्रद्धा से मन्नत करते हैं, नवस करते हैं, जिसको हम मराठी में बोलते हैं, नवस करके एक धागा बांध देते हैं, संकल्प करके कि मेरा ये काम हो, और धागा बांध के जाते हैं, फिर इच्छा पूरी करती है माता जी और उसके बाद वो एक धागा खुल जाते हैं और दर्शन करके जाते हैं। और हर मंगल को माता जी के यहाँ भंडारा प्रसाद होता है, सब प्रसाद लेते हैं सब लोग, मेडिकल कैंप्स वगैरह होते हैं। धन्यवाद आपकी जानकारी के लिए. तर मित्रांनो, आता आपण आशापुरा मातेचं दर्शन घेतलं आहे. तर बाजूलाच एक मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं. तर चला तर मग आपण तिकडे पण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या परिक्रमेच्या 6व्या मंदिराजवळ. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता जानका देवीचं हे मंदिर आहे. तर चला तर मग आपण मंदिरात दर्शनाला जाऊया.
आता आपण टेमकर काकांना भेटणार आहोत. ते मंदिराचे या अध्यक्ष आहेत जानकादेवी मंदिराचे. तर त्यांना आपण विचारूया, काही प्रश्न विचारूया. तर या मंदिराला आता किती वर्ष पूर्ण झाली? या मंदिराला जवळजवळ आता 450 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे स्वयंभू देवस्थान आहे. आणि खास वैशिष्ट्य काय आहे या जानकादेवीचं? खास वैशिष्ट्य म्हणजे ही या माजिवडा गावची ग्रामदेवता आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही नवसाला पावणारी देवी आहे. या मंदिरात जानकादेवी ही ज्यांची ग्रामदेवता कुलदेवता आहेत ती लोक पालघर, वाडा, पनवेल, वसई, विरार लोक दर्शनासाठी येतात. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो परिक्रमेचा जो प्रवास आहे तो कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. जय माता दी करून. चला तर मग आपण पुढच्या मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आपल्या परिक्रमेच्या 7व्या मंदिराजवळ आलो आहोत. म्हणजेच आपल्या ठाण्यामधील एक सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी देवीच्या मंदिराला आपण दर्शनाला आलो आहोत. तर चला तर मग आपण आज जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या परिक्रमेमधील 8व्या देवीच्या मंदिराला. म्हणजेच आपल्या मागे जो मंदिर दिसतो तो रूपादेवीचं मंदिर आहे. तर चला तर मग आपण आज जाऊया. तर मित्रांनो, जसं की आपण रूपादेवी मंदिरात आलो आहे. तर मंदिराची जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नवरात्रीमध्ये ज्या 9 देवा बसतात त्या 9 देव्यांचं इथे मूर्त्या आहेत. तर एक एक करून तुम्हाला सगळ्या मूर्त्या मी दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या परिक्रमेमधील 9व्या मंदिराच्या दर्शनाला. म्हणजेच आपल्या पाचपकाडी विभागामधील रेणुका देवीच्या मंदिराचे दर्शन घ्यायला आता आपण आलो आहोत. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया.
तर मित्रांनो, आता आपलं रेणुका देवीचं दर्शन करून झालं आहे आणि आता आपल्यासोबत आहेत मंदिराचे ट्रस्टी म्हणजे संस्थापक आपले विनोद दाजी मोहन यादव आणि त्यांचे आई वडील. तर आपण त्यांच्याशी आता काही संवाद साधणार आहोत. तर त्यांच्यासाठी माझा पहिला प्रश्न असा आहे की मंदिराची स्थापना कधी झाली आहे आपल्या? नमस्कार, मी विनोद दाजी मोहन यादव, श्री रेणुकादेवी ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष. रेणुकादेवीचं मंदिर सन 1994 साली पाचपाकडी गावदेवीवाडी येथे मंदिर बांधण्यात आलं 94 साली. त्याच्यानंतरला 2009 साली आणि मंदिर जे 94 साली बांधलं ते घरामध्ये बांधलं गेलं, म्हणजे हुबेहूब मंदिर बांधलं गेलं घरामध्ये. आणि त्या ठिकाणी देवीची प्रचिती अशी की 2009ला ते मंदिर घरातनं बाहेरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात आलं आणि आता 2025 साली श्री रेणुकादेवी मंदिर हे ट्रस्ट म्हणून करण्यात आलं. तुमचं धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या जे रेणुकादेवी ट्रस्टला आता 33 वर्ष पूर्ण झाले. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य तुम्ही थोडक्यात सांगा. वैशिष्ट्य तुम्हाला असं सांगतो की रेणुकादेवी ही सौंदर्याची 3.5 शक्तिपीठातली देवी आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे. आता 1994 पासून आता 2025 32-33 वर्ष लोक श्रद्धेने येतात. लोक नाशिक, मुंबई, पुणे, खूप अशा लांबून लोक येतात. देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते आणि हे मंदिर सांभाळण्याचं काम 1994 पासून हे माझे आईबाबा आहेत यांनी सांभाळलेलं आहे आणि देवीला बोललेली इच्छा देवी पूर्ण करते, हे लोकांचं बोलणं आहे. नमस्कार, बी लाईक ओमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि बी लाईक ओमी या चॅनलचे मला बोलायला दिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. मी पण धन्यवाद आहे. आपल्या इकडे मंदिराला भेट देऊन मलाही मन प्रसन्न झाला, त्यासाठी धन्यवाद. तर मित्रांनो, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीची पूजा आणि या 9 दिवसांमध्ये देवीची 9 वेगवेगळी रूपं आपल्या जीवनामध्ये धैर्य, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवायला शिकवतात. आपल्या देवींच्या मंदिराची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण ही व्हिडिओ पाठवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता दी.